अनिल कुंभार यांना मी 2024 पासून आजपर्यंत कमीत कमी 8 मेल पाठवले. शाखेचंही अकाउंट आहे. अच्छा. पण मला तरी असं वाटतं की ते फक्त आपली पब्लिसिटी करण्यासाठी बनवलेलं अकाउंट आहे. रस्त्यावरती लागणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या, पार्किंग या कुठल्याही गोष्टीवरती समाधानकारक उत्तर देते. तर यांना एअर कंडिशन कॅबिन मिळालेली आहे. हे उन्हामध्ये यायला तयार नाही. फक्त लोकांना त्रास कसा होईल, तो कमी कसा करता येईल याच्याकडे यांचं काहीच लक्ष. समजा त्या मेट्रोच्या खालोखाल एखाद्या दहशतवाद्यांनी जर एखाद्या गाडीमध्ये RDX या बॉम्ब जे काय असेल ते ठेवून जर स्फोट झाला तर आपल्या जनतेचं होणार काय, लोकांचं काय होणार. माझ्याकडे संपूर्ण रेकॉर्ड्स आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर मी उच्च न्यायालयामध्ये हे जे अधिकारी आहेत, जे काम करत नाहीत, जे समाधानकारक उत्तरं देत नाहीत, जे फोन उचलत नाहीत, त्यांचे सर्व रेकॉर्ड्स आहेत. ते घेऊन मी उच्च न्यायालयामध्ये याच्याविषयी दाद मागणार आहे. जनहित याचिका दाखल. नमस्कार. मुंबईपासून दिल्लीला पोहोचण्यासाठी 45 मिनिटं लागतात, परंतु मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी घाटकोपरपासून ते त्या विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 3 तास लागतात. बरं, हे अंतर केवळ 45 मिनिटांचं आहे बाय रोड, पण हे का लागतात हे आपण आज आपल्याला अनेक पडलेल्या प्रश्नांपैकी पडलेला हा महत्त्वाचा प्रश्न, कारण की मीही तिकडचा रहिवासी आहे. हे जाणून घेणार आहोत आपण प्रभाकर जावकर यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, ह्या बाबतीत जो हा प्रश्न आहे, तर तुमचं म्हणजे काय अडथळे काय आहेत यासाठी 3 तास का लागतात आम्हाला? 3 तास तरी काही वेळेला कमी झाले. अच्छा. पण पावसाळ्याच्या वेळेला वगैरे जर असेल तर एक नक्की आहे की तुमची विमानाची तिकीट कॅन्सल होऊ शकते. कॅन्सल होऊ शकते. अच्छा. काय झालं, 2004 साली एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यावेळेला विलासराव देशमुख जी मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान मनमोहन सिंगांनी घाटकोपर येथे मेट्रोचा नारळ फोडला. त्यावेळेला हा रोड 100 फुटाचा होता. अच्छा. AGLR ज्याला आपण म्हणतो, अंधेरी घाटकोपर लिंक रोड. बरोबर. तर तो 50 फूट वाढवून 150 फूट झाला. अच्छा. तो रस्ता 150 फूट होण्यामध्ये अनेक व्यापारी वर्ग, अनेक घरे तिथून बाधित झाली, त्यांना दुसरीकडे जावं लागलं. अच्छा. म्हणजे तो या राज्याची डेव्हलपमेंटसाठी, प्रगतीसाठी, लोकांच्या सोयीसाठी आपलं त्यागलं सर्व. बरं, म्हणजे सरकारने आपलं काम व्यवस्थित केलं त्यावेळेला केलं आणि त्यांना स्थलांतरित करून त्यांना जागा दिली. मग आता त्यांना दुकानं. अच्छा. पण त्याच्यानंतर काय झालं की 150 फुटाचा रोड झाला, पण रोड रुंद झाल्यानंतर आज तुम्ही साकीनाकापासून जर तुम्ही असल्फापर्यंत गेला तर अर्ध्यापेक्षा जास्त रोड, अनेक सर्व्हिस स्टेशन आहेत त्याच्यावर रस्त्यावरती. सर्व्हिस स्टेशन म्हणजे मला कळलं. म्हणजे त्याच्या जुन्या गाड्या वगैरे धुण्याचं. अच्छा. ओके. गाड्या धुण्याचं काम चालू आहे. अच्छा. अनेक ठिकाणी गॅरेजेस आहेत. अच्छा. आणि त्या गॅरेजवाले एक गाडी पार्किंग करून जर कोण बिझनेस करतो, ठीक आहे, पण तुमचे तिथे 4 पार्किंग आले. हा, म्हणजे मला माझ्या लक्षात आलं हे की एक दुकानदार असतो तो ऑटोमोबाईल्स वाला, आणि त्याच्याकडे काम करणारा जो मेकॅनिक असतो तो 6 गाड्या रिपेअर करत असतो. हे माझ्या निदर्शन बरोबर. हे आणि अजून त्याच्यामुळे तो रस्ता कम्प्लीट गेला. आता नवीन काय झालंय की त्या गॅरेज म्हणजे अर्धा 25 फुटाचा रोड गेला. आता जो पाईपलाईनचा रस्ता आहे मोहिनी मधला, त्या रस्त्यावरती आता ते व्यवस्थित लाईट्स वगैरे लावून त्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं. आणि तिकडचे जे फेरीवाले, अच्छा, पहिल्या तर पार्किंगच्या गाड्या, आता तिकडचे फेरीवाले पण येऊन अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरती, म्हणजे विमानतळाकडे जो रस्ता जातो तिथे. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्हाला जायचं आहे तर गॅरेज आहेत, फेरीवाले आहेत, ट्रॅफिक आहे, या सर्व गोष्टींमुळे लोक पोहोचूच शकत नाही. पण माझं आणि आठवड्याचे रविवार म्हणतो सुट्टीचा, पण आठवड्याचा एखादा रविवार तुम्हाला तो अंधेरी घाटकोपर लिंक रोड वाहतूक कोंडी नसलेला बघायला मिळतो. म्हणजे मी इथून मुंबईला जायचं, म्हणजे मुंबईवरून दिल्लीला जायचं तर फक्त रविवारची तिकीट काढावी. बरं, हा झाला एक मुद्दा. रविवारची तिकीट. दुसरी महत्वाची गोष्ट की मग ह्या सगळ्या म्हणजे एवढ्या गोष्टी घडत आहेत तर याच्या मागे कुणी लक्ष देत नाहीये. नाही, आता कसं आमच्यासारखी लोक आवाज उठवतात. मी ट्विटरवरती गेली 3 वर्षापासून सतत तक्रारी करतोय. ट्विटर, फेसबुक. ट्विटरवरती वाहतूक शाखेचंही अकाउंट आहे. अच्छा. पण मला तरी असं वाटतं की ते फक्त आपली पब्लिसिटी करण्यासाठी बनवलेलं अकाउंट आहे.
अच्छा. कारण त्या ट्विटरवरती केलेल्या तक्रारीवरती कुठलीही कारवाई होत नाही. नाही पण तुम्ही असं उघडपणे म्हणताय की कारवाई होत नाही, म्हणजे असं तुम्ही खरंच केलंय का? आता हे बघा, माझ्याकडे 2024ला ऍडिशनल सीपी ट्रॅफिक अच्छा. अनिल कुंभारे साहेब. अच्छा. अनिल कुंभार यांना मी 2024 पासून आजपर्यंत कमीत कमी 8 मेल पाठवले. हा, मग 8 मेल पाठवले, त्याबरोबर त्या वाहतुकीचे व्हिडिओ पाठवले, अच्छा. पण त्यांच्याकडून कारवाई नाही. मग त्या मुख्यमंत्र्यांकडे गेलं, कारण होम डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांकडे. हा, बरोबर. मुख्यमंत्र्यांना तक्रारी केल्या, अनिल कुंभारे साहेबांना केल्या, त्या जॉईंट सीपी ट्रॅफिकला केल्या, डीसीपी ट्रॅफिकला केल्या. म्हणजे जिथे जिथे तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या पाहिजे तिथे मी तक्रारी करतोय, हा. त्याचा पाठपुरावा करतोय आणि त्या गोष्टी फेसबुक ट्विटरवरतीही टाकतोय. लोक मला वेड्यात काढताय की तू कुठलं दार ठोठवतोय, तिथे कोणी ऐकणारच नाही. अच्छा, म्हणजे तिथे तुमचं ऐकणारच कोण नाही अच्छा. आणि तुम्ही जबरदस्ती तिथे धक्के मारताय. हे गेली 2-2.5 वर्षापासून मी सतत करतो. म्हणजे सलग तुमच्याकडे ह्याचे मेल किंवा ट्विटरवर किंवा कागदोपत्री असूनही तुम्हाला कोणी आणि तिथे मी दाद तुम्हाला देत नाही. अजूनही सांगतो, साकीनाका वाहतूक शाखेमध्ये समाधान पवार म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे. हा, ऐकलं. समाधान पवार हा. एकतर ते फोन उचलत नाही. आता आपण रेकॉर्डिंग करतोय ना, हा. आज मी त्यांना फोन केला होता हा. की बाबा ही अशी एक गाडी बेवारस अवस्थेत पडली आहे, हम्म. त्यांच्या खाली एपीआय पाटील म्हणून आहे, हा. त्यांना मी तक्रारी दिली आहेत. हं. त्या समाधान तर केव्हा त्यांच्याकडून आलंच नाही आपल्याला. समाधानकारक उत्तर आलं नाही. लोकांचं समाधान करण्यात ते असमर्थ आहेत आणि रस्त्यावरती लागणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या, पार्किंग या कुठल्याही गोष्टीवरती समाधानकारक उत्तर नाहीये. नाही, पण मला काय वाटतं, पण एवढे म्हणजे निर्दयी कसे असू शकतात? निर्दयी सोडा, निर्दयी हा खूप छोटा शब्द आहे, पण ते त्यांच्या कार्याप्रती अशी इमानदारी का दाखवत नाही? तुम्हाला नेमलंय ना, आज तुम्ही सामाजिक कार्यकर्ता असून देखील तुम्ही ते प्रश्न घेऊन उभे राहताय, बरोबर आहे. तुम्ही प्रत्येकाचे दार ठोठावताय, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलात, तुम्ही ते सीपी, परत तुमचे ते जे ट्रॅफिकवाले, या सगळ्यांकडे गेलात. मग जी माणसं त्या पदावर आहेत, ज्यांचं ते काम आहे, ती लोक असं का करत नाही? आता बघा, सीपी, जॉईंट सीपी हे आपले जे मेल आपण त्यांना पाठवतो, हा. ते मेल वरून खाली येतात हा. आणि खाली खाली येत राहतात. हा. पुन्हा आपण टाकतो, पुन्हा तेच होतं. हा. पण वरिष्ठ वाहतूक निरीक्षक जो आहे, जेव्हा साकी नाक्याचा आहे तो साकी नाक्याचा पालक असतो. अच्छा. त्यांनी लोकांचे फोन उचलले पाहिजे, बरोबर. त्यांनी रस्त्यावरती येऊन वाहतूक पाहिली पाहिजे. पण आज साकी नाक्याचा तरी मला अनुभव आहे आणि संपूर्ण मुंबई शहरात हेच चाललंय. हेच चाललंय, बरोबर. फार कमी असे अधिकारी असतील जे रस्त्यावरती येऊन लोकांच्या अडचणी सोडवत आहेत. बरोबर. नाहीतर यांना एअर कंडिशन कॅबिन मिळालेली आहे, हे उन्हामध्ये यायला तयार नाहीये. फक्त लोकांना त्रास कसा होईल, तो कमी कसा करता येईल याच्याकडे यांचं काहीच लक्ष नाही. अच्छा. असं लोक त्रासलेली आहेत, अधिकारी मस्त आहेत. पण मला एक कमाल वाटते यांना, म्हणजे म्हणतात ना, संविधानात जो आपल्याला हक्क दिलाय आणि तुम्ही तर कागदोपत्री एका सुशिक्षित माणूस जे करतो ते तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही सामाजिक पातळीवर करताय, तुम्ही सगळ्या गोष्टींतर्फे, म्हणजे आज तर आपण हा पॉडकास्ट करतोय, तर अजून म्हणजे याची काय, म्हणजे आता मी हे ऐकल्यानंतर मला असं वाटतं की मी पोलीस स्टेशनला जाऊ नये, की मला जो त्रास आहे तो मी भोगावा, असं मला आज किमान आज बाबासाहेबांचा मला वाटतं 69वा हे आहे महापरिनिर्वाण दिवस आहे. तर त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या अगदी विरुद्ध असल्यासारखं मला हे वाटतं. याच्यामध्ये मुख्य चुकी जर पाहिली हम्म. तर जे वरिष्ठ अधिकारी आहेत हा. त्यांच्याकडे जेव्हा आम्ही तक्रार करतो तर ते त्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. या व्यक्तीची तक्रार आली आहे, या व्यक्तीचा मेल आला आहे, तर त्याच्यावरती तुमची तक्रार काय झाली, बरोबर. कारवाई काय झाली. अच्छा. आणि जर कारवाई होत नसेल तर कसुरी अहवाल जो असतो, एक मिनिट मी तो अडवेन, माफ करा, कसुरी अहवाल म्हणजे कधी ऐकला नाही मी. कसुरी अहवाल म्हणजे जर तो अधिकारी त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर करतोय, डिफॉल्टर म्हणजे समाधान करतात तसे. हा, हा. डिफॉल्टरचा त्याच्यात तो डिफॉल्ट होतोय त्याच्या कार्यात, तर त्याचा अहवाल वरिष्ठांनी मागवला पाहिजे. अच्छा. आणि त्याच्यावरती जमल्यास खातेनिहाय चौकशी केली पाहिजे. अच्छा. किंवा त्या अधिकाऱ्याची तिथून उचलबांगडी करून जिथे जनतेशी संपर्क त्याचा येणार नाही, अच्छा, अशा ठिकाणी त्याला पाठवलं पाहिजे. कारण अधिकारी हा जनतेच्या संपर्कात पाहिजे. पण आज मी वाहतूक शाखेच्या आजही मी त्या पाटीललाही फोन केला. अच्छा. पाटीलही फोन उचलत नाही, समाधान पवारही फोन उचलत नाही. हा. मग जर हे अधिकारी तुमचा फोनच उचलत नसतील
तर या अधिकाऱ्यांचे जे वाहतूक शाखेची जी शाखा आहे म्हणजे त्यांची जी वेबसाईट आहे हम्म. त्याच्यावरती नंबर तरी का देतात हा मला पडलेला प्रश्न आहे. कारण तुम्ही नंबर जनतेसाठी डिस्प्ले करता आणि जनतेचे फोन उचलत नाही. कारण या अधिकाऱ्यांकडे आपल्या खाजगी कामांसाठी एक वेगळा फोन नंबर असतो आणि जनतेसाठी डिक्लेअर केलेला नंबर वेगळा असतो. म्हणजे मला असं वाटतं ते म्हणजे मी इथून पुढे काही प्रॉब्लेम झाला तर 100 नंबर दाबावा की दाबू नये हे तिथून उत्तर मिळेल की नाही मला आता शंका वाटायला लागली आहे. हा बऱ्याच वेळा तसं होतंय. तर आता हे सगळे मुद्दे झाले. परत आपण फेरीवाले जे आहेत म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर हे फेरीवाले झाले, तुमचे ते सर्व्हिस सेंटरवाले झाले, ऑटोमोबाईल्स झाले, या सगळ्यांमुळे जनरली रस्त्याची फार वाट लागून जाते. नाही नाही अजून एक मुद्दा. आपण ज्या रस्त्यावरून येतो AGLR वरून तर साधारणपणे टिळक नगरचा बस स्टॉप आहे. हा तर टिळक नगरच्या बस स्टॉपच्या बॅक साईडचा विभाग जो आहे तिथे तेथील लोकवस्ती आहे जवळजवळ 2.5 ते 3 लाख अच्छा लोकवस्ती आहे. आणि तेवढ्या लोकवस्तीला अपोजिट साईडला जाऊन शॉपिंग करावी लागते. म्हणजे मार्केट जे आहे ते ह्या ते साईड पाईपलाईनला आहे आणि राहतात ते ह्या राहतात ते या साईड. बरोबर. आणि जो टिळक नगरचा पॅच आहे तिथे जवळजवळ 4 शाळा आहेत. अनेक वेळा तिथे अपघात झालेले आहेत म्हणजे शाळकरी मुलांचे. हा शाळकरी मुलांचे. आणि ते तिथे रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी MMRDने जेव्हा रोड बनवलं तर त्या पर्टिक्युलर 100 मीटरच्या जागेत डिवायडर लावलेले नाही कारण लोकांना रस्ता क्रॉस करायला मिळावा. पण आता काय झालं लोकांना रस्ता क्रॉस करायला मिळत नाही. तिथे संपूर्ण गाड्यांची पार्किंग आणि तिथेही फेरीवाले. आता त्या पार्किंगच्या संदर्भात मी साकेनाका पोलीस ठाणे वाहतूक शाखेमध्ये अनेक वेळा तक्रारी करतो. प्रत्येक 2 ते 3 दिवसांनी माझी तक्रार असते. तिकडचे जे अधिकारी आहेत API पाटील त्यांना मी पर्सनली फोनवर बोलतो. काही तक्रारी होत नाही. आणि एक असा कायदा आहे मोटर वाहन कायद्यामध्ये तुम्ही तुमच्या खाजगी गाडीवरती पोलीस वगैरे असे स्टिकर लावू शकत नाही. कारण तुम्ही ते लोकांना दाखवताय की आम्ही पोलीस आहोत. पण त्या लाईनला मी ट्विटरवरती तो फोटो टाकलाय. गाडीच्या डॅशबोर्डवरती पोलीस लिहितात आणि गाडी त्या रस्त्याच्या मध्ये पार्किंग मध्ये कोणी उचलू नये. आता त्याच्यामध्ये दुसरं अजून एक आहे म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे. मेट्रोच्या खालोखाल तुम्ही गाडी पार्क करू शकत नाही. का? कारण एखादा आतंकवादी आता दिल्लीचं तुम्ही पाहिलं बरोबर आहे. एक बॉम्बस्फोट झाला संपूर्ण परिसर हा उडाला. समजा त्या मेट्रोच्या खालोखाल एखाद्या दहशतवाद्यांनी जर एखाद्या गाडीमध्ये RDX या बॉम्ब जे काय असेल ते ठेवून जर स्फोट झाला तर आपल्या जनतेचं होणार काय लोकांचं काय होणार. बरोबर. किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर आपलं शासन जागं होणार आहे हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यावर समाधानकारक उत्तर किंवा त्याच्यावर काही पर्याय तर निघतच नाही. बरोबर आहे. आणि आता मला वाटतं खरंच तुम्ही खूप सक्रिय म्हणजे तुम्ही मेल केले, तुम्ही फॉलोअप केले, तुम्ही पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे एकट्या माणसाने एवढं केलं तुम्ही जेवढे यंत्रणेद्वारे म्हणजे फेसबुक. आता माझ्याकडे शेवटचा पर्याय आहे ही आपली न्याय व्यवस्था. बरोबर आहे. हा माझा शेवटचा पर्याय आहे. माझ्याकडे संपूर्ण रेकॉर्ड्स आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर मी उच्च न्यायालयामध्ये हे जे अधिकारी आहेत जे काम करत नाहीत, जे समाधानकारक उत्तरं देत नाहीत, जे फोन उचलत नाहीत त्यांचे सर्व रेकॉर्ड्स आहेत ते घेऊन मी उच्च न्यायालयामध्ये याच्याविषयी दाद मागणार आहे. जनहित याचिका दाखल करू. नक्कीच तुम्ही हे कार्य करा. आणि खरंच काय हे आज काळाची गरज आहे किंवा प्रत्येक काळात अशा कुठल्या तरी माणसाची गरज होतीच. पण आज तुम्ही ते करताय. मी आज त्या भागाचा रहिवासी आहे. मी देखील तो त्रास अनुभवतो. पण तुम्ही त्यात पुढाकार घेतलाय आणि त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार तर व्यक्त करतोच. पण ह्या कामामध्ये कायम मी तुमच्यासाठी पाठी राहीन. कुठल्याही रूपाने तुम्ही म्हणाल तर येत जाईल. तर पुन्हा एकदा मी साकीनाका किंवा लिंक रोड या सगळ्या रहिवाशांतर्फे तुमची नाही यामध्ये तुम्हाला आभार मानायची गरज नाही. फक्त माझा एक छोटासा प्रयत्न आहे की आपण लोकांपर्यंत जावं, लोकांनी आपल्या हक्कासाठी भांडावं, लोकांनी या संदर्भात व्हिडिओ बनवून टाकावेत, रील्स बनवून टाकावेत, ट्विटर करावेत. म्हणजे आज सामाजिक माध्यमाची दखल घेतली जाते पण ते लोकांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन याची जनजागृती केली पाहिजे. आणि तुम्हाला जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत त्याच्याविषयी जागृती होणं गरजेचं. बरोबर. तर म्हणून आमचा छोटा प्रयत्न आहे.
तर हे आहेत आपले प्रभाकर जावकर, ज्यांनी एकला चलो रे हा लढायला सुरुवात केलेली आहे. तर आपल्या सगळ्यांची ही एक म्हणतात ना सामाजिक बांधिलकी आहे की आपण देखील त्यांच्यासोबत, आपल्याला कुठे जायची गरज नाही. फक्त तुम्हाला असे व्हिडिओज दिसले, तुम्ही शूट करा आणि त्यांना टॅग करा. गरजेचं नाही आज आपल्याला मोर्चा घेऊन जायचं आहे. ही यंत्रणा आता म्हणजे आपण सोशल मीडियाद्वारे खूप आपण म्हणतो ना आपण इझी झालंय. तर तुम्ही ह्यात सहभागी व्हा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. धन्यवाद.